म्हैसाळ बंधारा ते राजापूर बंधारा या दरम्यान कृष्णा व पंचगंगा नदीपात्रातून शेतीसाठी करण्यात आलेल्या पाणी उपशावरील बंदीमुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले असून ही बंदी तातडीने शिथिल करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रशांत शहापुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर यांनी 16 जून 2026 रोजी जारी केलेल्या उपसाबंदी आदेशानंतर मतदारसंघातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्याचं शहापुरे यांनी निवेदनात नमूद केलंय। या निर्णयामुळे बागायती, भाजीपाला, ऊस आणि फळबागांसह सुमारे 3000 एकरांहून अधिक क्षेत्रातील पिकं धोक्यात आली असून शेतकरी आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलंय। शहापुरे यांनी निवेदनात म्हटलंय की नदीपात्रात आणि बंधाऱ्यामध्ये सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून पिण्याच्या पाण्याची गरज भागवल्यानंतरही शेतीसाठी मर्यादित स्वरूपात पाणी उपलब्ध करून देता येऊ शकतं। तसेच परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनसारख्या आधुनिक पाणी बचत तंत्रज्ञानाचा अवलंब केला असल्यानं पाण्याचा वापर नियंत्रित पद्धतीनं होतोय। सलग 2 वर्ष अतिवृष्टीमुळे नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांवर आता उपसाबंदीचं संकट कोसळलंय। त्यामुळे अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली असून आत्महत्येसारखं टोकाचा निर्णय घेण्याची भीती निर्माण झाल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। शेतकरी वाचला तरच महाराष्ट्र वाचेल असं सांगत प्रशांत शहापुरे यांनी म्हैसाळ बंधारा ते राजापूर बंधारा या मर्यादित पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीसाठी नियंत्रित व मर्यादित पाणी उपशास परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी शासनाकडे केली आहे। मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना हे निवेदन सादर करण्यात आलं असून या मागणीमुळे पंचगंगा व कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आशेचं वातावरण निर्माण झालंय। मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।